रिकमेंडेड MCQ नंबर 3 यामध्ये काय म्हणले, रमेशने एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केली. प्रथम त्यांनी रोख 1000 रुपये दिले. उरलेले 6000 रुपये 5 हप्त्यात दिले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 ने कमी आहे. तर पहिला हप्ता किती? आता पहिल्या 1000चं काही घेणं देणं नाही. उरलेले 6000 याचं घेणं देणं. 6000 5 हप्त्यांमध्ये दिले आणि प्रत्येक हप्त्यात 50-50चा फरक आहे. कमी कमी 50 रुपयांनी कमी होत गेलाय. आता आपण मानू 6000 रुपये हे 5 हप्त्यांमध्ये दिले आणि सगळे हप्ते समान आहे. मग किती झाले? 12×5 = 60. म्हणजे 1200 रुपयाचा एक हप्ता झाला. असे 5 हप्ते म्हणजे 12×5 = 6000. 12×5 = 60. ओके. पण असे आपले किती हप्ते आहेत? 5 हप्ते आहेत. इथं दिले 1 2 3 4 5. आता हे 1200 काय झालं? प्रत्येक हप्ता मानलाय म्हणजे हे ॲव्हरेज आलं. म्हणजे हा मधला पॉईंट 1200 आला आणि आपले पहिले हप्ते जास्त असणार आहे आणि प्रत्येकात 50-50चा फरक आहे. म्हणजे पहिले हा हप्ता जास्त असणार आहे. कितीचा ब्लॉक असणार आहे? 50 आणि 50 हा 100चा ब्लॉक असणार आहे. 100ने जास्त असणार आहे. म्हणजे 1200 + 100 = 1300चा पहिला हप्ता झाला. पर्याय नंबर 2. किंवा असं समजलं नाही, असं का सोडवायला सांगितलं मी, तर असे 5च हप्ते नाही, अशी किती पण मोठमोठी संख्या आली ना तरी आपण सोडवू शकणार. किंवा आता छोटी संख्या आहे 5 हप्ते म्हणल्यावर आपण अशा पद्धतीने पण सोडवू शकतो. कसं? पहिला हप्ता x मानला, दुसरा x - 50, तिसरा x - अजून 50 गेले त्याच्यातून 100, चौथा x वजा हे 50-50 अजून 50 गेले 100 मधून 150 अधिक हा पहिला हप्ता झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, आता 5 उरला. x वजा हे 150तून अजून 50 गेले. दर हप्ता 50-50 ने कमी होत जातो ना. म्हणजे 150तून 50 गेले 200 = किती झाले? 6000. सोडवलंय. हा 1x 2x 3x 4x 5x 5x वजा हे 50 वजा 100 150 150 आणि 150 300 वजा 300 आणि 200 वजा 500 = 6000. मग किती आले? 5x = 6000 आणि हे 500 6500 म्हणजे x = 5 × 5 खाली उरलं 1 5 त्रिक 15 0 0. x म्हणजे आपण काय म्हणतो आता? पहिला हप्ता आणि तो किती आला? 1300. समजलं? थँक्स.